आखाती देशातील युद्धामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला देखील झळ पोहोचली असून गेल्या 5 ते 7 दिवसापासून लातूर शहरातील ऑटो चालकांनी भाडेवाढ केली आहे। आखाती देशातील युद्धामुळे गॅसच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे। त्यामुळे गॅसवर चालणाऱ्या ऑटो चालकांचं महागाईमुळे कंबरड मोडलंय। यावर उपाय म्हणून नाईलाजाने ऑटो चालकांनी भाडेवाढ केली आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांना देखील याची झळ बसली असून या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य जनतेमधून नाराजीचा सूर येतोय। तर आम्ही कसं जगावा असा संतप्त सवाल देखील या ऑटो चालकांनी उपस्थित केलाय। तर या ऑटो चालकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जो आहे तो आता लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय आणि गेल्या 4 ते 5 दिवसापासून लातूर शहरामध्ये जे ऑटो चालक आहेत त्या ऑटो चालकांनी आपल्या दरामध्ये वाढ केलेली आहे, भाडेवाढ या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे सामान्य जनता एकीकडे संताप व्यक्त करते, मात्र या ऑटो चालकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊयात। मला सांगा, कधीपासून भाव वाढ झाली आहे, कशा पद्धतीची भाव वाढ आहे? 6-7 ते काय झालंय, गॅस वाढले। जे आम्हाला गॅस भेटते ते गॅस वाढले ना, आमचे भाव वाढलेत। आम्हाला गॅस भेटणं गेले 120 रुपये लिटर झाले। 60 रुपये जे लिटर होता 120 रुपये लिटर गॅस होण्या ना ते आम्हाला होलाले त्रास। त्याच्या म्हणून जे आम्ही काय केलं 5 रुपये वाढवले, आम्ही जास्त वाढवू नाही, आम्हाला 60 रुपये वाढवले। आणि ते युद्धामुळे ही परेशानी झाली आहे, तिथं युद्ध चालू त्याच्यामुळे आम्हाला लई त्रास उलाले। आता एवढे ऑटो आहेत, 5 सगळे पंप बंद, एकच पंप आहे चालू। दिवसभर थांबून आम्हाला 5 किलो 6 किलो गॅस भेटायला कसा घर चालवायचा, आम्ही करायचा कसा, घरचे लोक कसे सांभाळायचे, किराया कसा भरायचा, गाडीचा मेंटेनन्स आहे, पोलीसवाल्याचा त्रास आहे आम्हाला अजून, आहे का नाही? त्याच्यामुळं पोलीसवाल्याचा त्रास सगळ्यात जास्त आम्हाला। कुठं थांबले तू 500 रुपये फाईन शिवाय नाही। दिवसभर धंदे किती करणार आणि काय करणार आहे माणूस, करणार काय? आता ही 5 रुपये वाढे पॅसेंजर मला लय वाढवले, पण आम्हाला 60 रुपये झाले ना जास्त। 60 रुपयाचं 120 रुपये लिटर झाले। आता मी बाबळगाव नाक्यावरून आलो गॅस टाकून, RTO ऑफिसला पंप 135 रुपये लिटर गॅस म्हणला त्यानं। कसा करायचा आता तुम्ही चला, मी तुम्हाला दाखवतो 135 रुपये लिटर आहे का नाही। 200चा टाकून आला तर 2.25 लिटर भेटले। आता 2 चक्कर मध्ये जाते ते येऊ त्रास आहे आम्हाला, हत्तीत बेहत्तर आहे। तर एवढी गॅसची दरवाढ जरी झालेली आहे, त्या प्रमाणात तुमचं उत्पादन होतं का, उत्पन्न तुम्हाला मिळतंय का? आणि जनता एकीकडे त्रस्त आहे, जनता कुठंतरी आक्रोश करते, त्यांना काय आव्हान असणार? कसं असं माझ्या बघता गॅस संपला आले, कस्टमरला पैसे जास्त मागितले, जावा तुम्ही आता वेगळं वाकडं बोलायला लोक, एवढं कसं काय पैसे वाढले, ती वाढले, तिने शब्द वापरलेत। त्यांना बोललं काय बसा जाय, माझा एवढं भाव वाढले 120 रुपये 130 रुपये चालू आहे, काय परवडणार आहे सांगा तुम्ही? बघता गॅस संपत आहे। आता रनिंग किती, आता आमचा हाफलान किती होते, जाताना 50-60 रुपये, येताना 50-60 रुपये, गॅस संपलं, गॅस 120 रुपये, फायदा काय त्याचा? 30 पैसे येणार ना गॅसचा पैसा, आमचा पैसे काय राहणार आहे? दुसरा खर्च आहे, ऑइल आहे, डिझेल आहे, हे आहे ते राहते, मेकॅनिक का काम निघते, भरपूर काम आहे त्याच्यामध्ये बी। वरून पोलिसाचा त्रास, अजून वरून आमची हौस असती 10 रुपये जास्त भेटा म्हणून आम्ही काय समोर म्हणून बसत आहो, 3 धरणार, हातात खटला मारणार, कसं करायचं माणूस सांगा तुम्ही? त्यांना भीती टेन्शन, आम्हाला भीती परेशानी। युद्धामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे, लोकांमध्ये पण आता ही परिस्थिती जाणवायला लागलेली आहे। तुम्हाला काय अडचणी येत आहेत सध्या आणि लोकांना काय तुम्ही सांगणार आहात? आपल्याला काय अडचण नाही, फक्त योगा यांनी काय करते, आम्ही जी भाव आम्हाला वाढलेला आहे त्यातला आम्हाला भाव कमी तर करावं, नाही तर तिकीट तर वाढावं, नाही तर या पोलीसवाल्यावरून आम्हाला त्रास सगळा मिटवून टाकावं। यांना कुठले 500-500, 1000-1000, 2-2000 देणार पोलीसवाल्याला? इथून पॅसेंजर आपण फ्रंट सीट टाकलं तर पोलीसवाला पकडणार। अजून किरायाच्या गाड्या, त्याला 400 रुपये भाडं आहे, त्याला 400 भाडं द्यायचं का? आपले लेकर बाळ परेशान हे करायचं काय? आपल्याला एवढंच पुण्य आहे की सावकार आपल्या घरीदारी खुशीनं राहतात, आणि गरीब काय खाणार? काय भाजी तुकडा खायचं का? वाळले तुकडे गरीब काय मटणं खातील बसतील, जी ती आहे ती हाईट पार खाणार, त्यांनी आम्ही काय खाणार? निश्चित स्वरूपात युद्धजन्य परिस्थितीमुळं जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या ऑटो चालकांच्या कुठंतरी समस्या या ठिकाणी मांडल्या जात आहेत। ऑटो चालकांच्या गॅसच्या दरवाढ झालेल्या आहेत। 60 रुपयाचा गॅस 120 रुपये ते 130 रुपयापर्यंत गेल्यामुळं यांना देखील पर्याय उरला नाही, त्यामुळं त्यांनी 5 रुपये भाडेवाढ केलेली आहे। आणि यासोबतच वरून जर पाहायला गेलं तर मेंटेनन्सचा खर्च वेगळा आणि पोलिसांचा त्रास वेगळा, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत हे लोक आपलं पोट जे आहे ते सांभाळत आहेत। मात्र लोकांनीही पॅनिक न होता या लोकांची जी मनस्थिती आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।
Thanks for watching Ekmat Digital.